कबड्डी वाहनला तोड नाही आज कुठली का पण ती आहे सर तशी यावर्षी 8 ते 9 क्विंटल यायला पाहिजे एका बॅगला हा एका बॅगला किती बोंड तयार असतील बरं एका कबड्डी वाहनासाठी? तरी बी आम्ही त्या दिवशी मोजले होते 136 होते. माझं नाव रवींद्र रावण पाटील खेरड नगाव तालुका. हे कबड्डी वाहन आहे तुळशीचं. किती बॅग लावलं तुम्ही? 22 बॅगा लावल्या सर यावर्षी. आणि मागच्या वर्षी किती होतं? 9 होते. यावर्षी पूर्ण लावले एका दुसरे लावले नाही. तुम्ही म्हणजे मागच्या वर्षी चांगलं आलं होतं तुम्हाला? चांगला आला होता खूप आला एकदम चांगले आहेत का? पूर्ण चांगलं आहे. काय बरं कबड्डी वाहनात वैशिष्ट्य? खूप चांगलं आहे कारण 5 कापोळी बोंड आहे त्याच्यात आणि वजन बी आहे कापसाला. आणि यावर्षी उत्पन्न चांगलं आहे. माल जाड आहे पाला पातळ येतं तिला. 5 पाकळ्या आहेत का? हा वर पण 5 आहेत का? 5 कापोळी. हे जे मागच्या वर्षी तुम्हाला किती उत्पन्न आलं होतं? एकरी तरी 14 क्विंटल. आणि ह्या वर्षी? यावर्षी 8 ते 9 क्विंटल यायला पाहिजे. एका बॅगला? हा एका बॅगला. म्हणजे तशी पोझिशन आहे ना तिला. बोंड भरपूर आहेत. आणि यावर्षी कैरी पोचली आहे. हा बोंड मोठाली पण येते. किती बोंड तयार असतील बरं एका कबड्डी वाहनात सध्या? तरी बी आम्ही त्या दिवशी मोजले होते 136 होते. 136. कबड्डी वाहनाला आता हे कबड्डी काढून तुम्ही दुसरं पीक घेणार आहे का? हो नोव्हेंबर मध्ये खाली होऊन जात कबड्डीमुळे. लवकर येते कबड्डी? लवकर येते. म्हणजे कबड्डी वाहन कबड्डी वाहन रब्बीला एकदम भारी. कशामुळे? कबड्डीमुळे आहे ना लवकर शेतकाला होऊन जातं. हा. मक्याला आपल्याला एकदम व्यवस्थित येतं. म्हणजे लगेच मक्का. आणि जर समजा पाण्याला ताणलं पुढे भविष्यात पाणी कमी असलं तरी मक्याचं तोपर्यंत तरी पीक निघून निघून जातं जातं. मक्का. गावात आहे का कबड्डी वाहन मग लोकांकडे? मग आहे ना 50% आहे गावात यावर्षी. 50% लोकांनी कबड्डी वाहन लावलं. हो ती आहे सर तशी. तिला तोड नाही आज कुठली का पण. कबड्डी कापूस बियाणे. कापसाचे उत्पन्न वाढविण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच कबड्डी कापूस बियाणे. फायदाच फायदा.